आज आपण करतोय डोनट. जसे बाहेर बेकरीमध्ये मिळतात ना बाहेर, तसेच्या तसे एकदम छान, आतून स्पंजी, खायलाही एकदम मस्त असे डोनट घरच्या घरी कसे करायचे तर त्याची सविस्तर कृती पाहूया. तर त्याच्यासाठी ना 1 कप दूध घेतले, त्याच्यात साखर टाकली, ईस्ट टाकलं 1 चमचा, 1 चमचा साखर टाकली कारण ते हे होण्यासाठी, ॲक्टिव्ह होण्यासाठी. आणि ते सगळं मिक्स करून आहे ना 10-15 मिनिट ठेवून द्यायचं बाजूला. 10-15 मिनिटानंतर ॲक्टिव्ह झालं तर त्याच्यात आहे ना आता 1 कप मैदा घेतला. अशी 1 कप किंवा वाटी, मोठी अशी वाटी आहे ना तेवढा मैदा घेतला. आता त्याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं. आणि सगळं मिक्स करून घेतलं. आणि हे ॲक्टिव्ह होण्यासाठी ना दही टाकलं आपण 2 चमचे मोठे. ते आधी टाकलं तरी चालेल, मिक्स करायच्या वेळेस, किंवा आता टाकलं तरी चालेल. आणि ते मिक्स केल्यानंतर बटर घेऊन त्याच्यात सगळीकडनं चोळून घ्यायचं, आतून हे करून मेल्ट झालं पाहिजे सगळीकडं. हे बटरनी ना इतका म्हणजे आतून ना इतकासा खुसखुशीत होतो. त्यात ह्याच्यात येणार नाही म्हणून मी पोळपाटावर घेतलं आणि हे अशा पद्धतीने त्याचं हे करायचे, मसाज केल्या टाईप सगळीकडनं असा सारखा करायचा, हाताने ओढून मागे पुढे असं त्याचं हे करायचं. चांगली मालिश करायची त्याची, म्हणजे व्यवस्थित होतात डोनट, एकदम म्हणजे फुलतात असे चांगले, आतून स्पंजी होतात. मिक्स झालं, गोळा करून घ्यायचा व्यवस्थित आणि झाकून परत अर्धा तास ठेवायचा. अर्धा 1 तास. हा पा किती फुललंय आता ते छान. त्याच्यातली हवा काढून घेतली. परत एक मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित परत त्याचं, आणि अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचा खाली हे करून. आता ह्याचे भाग करायचे, तर मी एवढ्या गोळ्याचे ना आता 8 भाग केलेले आहेत. तर ते कटर असतं ना, तर बेकरीमध्ये जसं कटर असतं तसं केलं त्याने तर व्यवस्थित येतं. आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी सुरीनीच केले, त्यामुळे ते थोडंसं हे होतंय. ते कटर असताना व्यवस्थित झालं असतं, पण आता तर काही हे नाही एवढं. आणि एक एक काढून मग त्याचे असे गोळे करून आहे ना एका भांड्यात ठेवून द्यायचे परत. एकदम बेकरीसारखे डोनट झाले ते. तुम्ही नक्की करून पहा. आता 8 भाग झाले, हे असे करून ठेवले. परत असे थोडंसं पोळपाटला पीठ लावून घ्यायचं आणि थोडेसे दाबून घ्यायचे. आता थोडेसे असे दाबून घेतले. आता
काय ना, हे माझ्याकडे नाही का काचेच्या बॉटलचं झाकण आहे, तर त्याच्याने मी असं मध्ये हे करते. किंवा तुमच्याकडे आयसिंग, केकचं आयसिंग करायचं नोझल असताना त्याने केलं तरी चालेल, किंवा दुसरं काही कटर वगैरे छोटा असेल कशाने पण. फक्त असं मध्ये एवढं छिद्र पाडून घ्यायचं, म्हणजे ते डोनटचा आकार व्यवस्थित होतो. डोनट आणि ते नाही टाकलं आपले साधेच, त्याला सेर पण ते टाकी दे. असं पण मस्त चांगलं, आम्हाला माहिती आहे, पण मला खर्च नाही असे करायचा. सगळे व्यवस्थित करून घेतले मी. तरी केले ना, नाही तरी आलं हो, टायमिंगला चालू जेवायला घ्यायला, घेऊन जा पटकन. इकडे तेल गरम करून घेतलं. हे पहा किती छान फुलतात ते. तेल आहे ना असं खूप पण गरम नाही करायचं, मीडियम ठेवायचं, मीडियम करायचं, म्हणजे ते जळणार नाही, आतून पण शेकली जाते. हे पहा एकदम मस्तच. तुमच्या लक्षात येत असेल ते त्याची साईज कशी वाढू राहिली. किती सुंदर झालंय, त्याचा कलर पण किती छान आलाय. खायला आता ही साखर आहे ना, थोडीशी कस्टर्ड शुगर घेतात, नसेल तर आपलं साखर आहे ना थोडीशी मिक्सर करायची. मिक्सर करताना थोडीशी जाडसर करायची, एकदम पीठ पण नाही झालं पाहिजे आणि मोठी पण नाही राहिली पाहिजे. अशी थोडीशी हे करून घ्यायची आणि त्याच्यात घुळून घ्यायचं ते डोनट. ते तळाय कडक, म्हणजे त्याच्या हे होऊ नये म्हणून त्याच्या कापड टाकून घ्यायचं, सुकू नये म्हणून. काही वेळ पण जास्त लागत नाही आणि करायला पण इतकी इझी, आणि खायला तर विचारूच नका, इतकी सुंदर झालती, टेस्टी. बाहेरचं खाण्यापेक्षा घरात आपल्या स्वतःच्या हाताने केलेलं कधीही चांगलं, हेल्थच्या दृष्टीने पण आणि चवीने पण खूप छान. आणि आपण स्वतः केलेल्या ह्याचा जास्त आनंद वेगळाच असतो. सगळ्याला अशी हे साखर लावून घेतली. हे पहा किती छान झाले. एकदा करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे पहा किती ते फ्लफी किती झालेत पहा. आता तुम्हाला थोडंसं असं हे करून दाखवते पहा, आतून पण किती स्पंजी, किती छान असं हे झालंय त्याचं. खायला पण